नीलम गोरे अत्यंत निर्लज्ज आणि विकृत बाई आहेत. एका महिला नेत्यावरती अशा पद्धतीचं विधान करणं कितपत योग्य आहे राजकारणामध्ये? मला वाटतं की संजय राऊत जे बोलतात तिकडे काय फार लक्ष दिलं पाहिजे असं नाही. कारण आता संजय राऊत ते आरोप करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत, ते पत्रकार आहेत, साहित्यिक आहेत, आमचे चांगले मित्र आहेत. आणि एक उद्धव ठाकरे यांना चांगला पुरवठा मिळालेला आहे. म्हणजे आपल्या अपोजिशनला तोंड देण्यासाठी समर्थपणे ते त्याचा प्रयत्न करतात. पण कुठल्या विषयावर लगेच त्यांची रिॲक्शन येते. पण एक नीलम गोरे या माझ्या पक्षामध्ये होत्या, रिपब्लिकन पक्षामध्ये त्या 2 वर्ष होत्या. आणि माझ्या पक्षाकडून त्यांना MLC देण्याची त्यांची इच्छा होती, मागणी त्यांची मिळाव्याची इच्छा होती. पण काय तशी आम्हाला देता आली ना, आमच्याकडे तेवढ्या MLC नव्हत्याही. त्यामुळं त्या BJPमध्ये गेल्या, आपल्या शिवसेनेमध्ये गेल्या आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मोठा सन्मान केलेला आहे. आणि शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे. त्यामुळं मला वाटतं की आता त्या 2 गाड्यांचं काही मला माहीत नाही आहे. त्या कुठल्या गाड्या, फॉर्च्युनर होत्या की कोणत्या गाड्या होत्या मला माहीत नाही. मर्सिडीज, 2 मर्सिडीज गाड्याचं काय मला माहीत नाही. आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंना काय एवढ्या गाड्यांची आवश्यकता नसेल. एवढ्या मर्सिडीज गाड्या घेऊन काय करणार ते. पण तरी त्यांचा तर आता एकतर जरी नीलम गोरे यांनी असं म्हटले असलं तरी या विकृतबाई आहेत किंवा अशा पद्धतीचा अपमान करणं हे संजय राऊत यांना सोबत नाही आहे. आणि त्यांनी त्याला दुसऱ्या पद्धतीने उत्तर द्यायला काही हरकत नव्हती. पण या विकृतबाई असं म्हणून त्यांनी महिलांचा अपमान करणं योग्य नाही. त्यांनी त्या संबंधामध्ये माफी मागावी अशी आपली सूचना.